ठाण्यातील विटावा येथे स्मशानभूमी रोड येथे मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून याच कचऱ्यातून शाळकरी मुलांना वाट काढत शाळेमध्ये जावं लागतंय। तर स्थानिक रहिवासी या कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले असून हे कचऱ्याचे ठिकाण येथून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। एकीकडे ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर याच ठाण्यामध्ये कचऱ्याच्या डंपिंगचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवरती होता। स्मशानभूमी रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत। या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। सदर परिसर हा रहदारीचा परिसर असून याच परिसरामध्ये शाळा देखील आहेत। सुमनाई यांनी लक्ष्मी विद्या मंदिर या शाळेतील मुलांना या कचऱ्यातून वाट काढत शाळेमध्ये जावं लागतंय। शिवाय आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती देखील आहे, त्यामुळे नागरिकांना देखील याच कचऱ्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय। या परिसरामध्ये असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना या दुर्गंधीचा त्रास होत आहे। या दुर्गंधीमुळे या नागरिकांना घरात राहणं देखील अशक्य होऊ लागलेलं आहे। अनेकांना या ठिकाणी आरोग्याची बाधा देखील निर्माण झालेली आहे, त्यामुळे दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी घरं विकण्यासाठी काढली आहेत। येथून जाताना आणि येताना नागरिकांना तोंडावरती हात धरून या रस्त्याने पुढे जावं लागतंय, तर अनेकदा हा कचरा उचलला न गेल्यामुळे रस्त्यावरती विस्कटलेला पाहायला मिळतो। कचऱ्याच्या भोवताली अनेक राजकीय बॅनर देखील झळकत असतात, मात्र दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेरीस हे कचऱ्याचे ठिकाण येथून हटवण्याची मागणी केली आहे। कचऱ्यामुळे खूप त्रास व्हायला लागलाय, कारण प्रत्येक वेळी बुधवारी तर मच्छीचा कचरा एवढा असतो, रविवारी शुक्रवारी एवढा वास येतो। तसेच ते इथं शाळा सुद्धा आहे, आपली दुकानं आहेत, कारण दुकान म्हणजे जेवणाचं दुकान आहे, पण इथं चक्कीवाला आहे, चक्कीवाला पण किती त्रास होतो। चक्कीवाल्याची इथं जी माणसं येतात ते सगळे नाकावर रुमाल ठेवून येतात, तर खूप त्रास होतो। कारण हे इथली स्पॉट हा हलवायलाच पाहिजे आपल्याला। आपल्या इथं दुकानात जेवढी आहेत ना, प्रत्येक जेवणाचं दुकान आहे, सलूनवाले आहेत आणि किराणावाले पण दुकान आहेत। साहेबांना 2-3 वेळा सांगितलेलं, तुम्ही कचरा जेव्हा उचलता तेव्हा तिथं पावडर दे टाका। कोणी काही टाकलेली नाही पावडर वगैरे, कारण टाकत सुद्धा नाही ती लोक। तर ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, खूप त्रास होतो। बरं बोल रहा हूँ, इधर बच्चों लोग का स्कूल है, तो नई स्कूल कचरा इधर फेंक लो, बच्चों लोग को बहुत तकलीफ होता है, हम लोग को कस्टमर को तकलीफ होता है। सब पूरी भाजी वाले चक्कला हूँ, फलों वाला सब किराना वाला सबको दिक्कत होता है। सब मुँह बांध करते हैं लोग, भैया क्या है, हमको लोग क्या है बाबा बोलते हैं लोग कि इधर डालने मत दो, हम कितना बार देखेगा इधर, तो भी डालने वाला डाल देते हैं। बिल्डिंग वाला भी सब खिड़की बंद कर देते हैं, इतना बात मार। अभी हम कितना बोल सकते हैं। राहणार आहे। या कचऱ्यामुळे एवढा त्रास होतो, यायला जायला ट्रॅफिक होते, समोर शाळा आहे, एवढा घाण वास येतो, कचरा लवकर उचलला जात नाही। तो रोज सकाळी वगैरे की जेवढाच कचरा इथे दिसतो, नेहमी कचऱ्याचा वास एवढा येतो, आजूबाजूला पुन्हा परिसर घाण वास मारतो। की जेणेकरून हा कचरा आहे ना, इथे दुसरीकडे हलवण्यात यावा याची तक्रार। माझं नाव शुभम सावंत, इकडे बाजूलाच माझं एक हॉटेल आहे वडापावचं, आणि समोर एक शाळा आहे। पण आपण इकडे बघतो तर आजूबाजूच्या परिसरामध्ये इकडे कचरा कुंडी इकडे बनवून ठेवले स्थानिकांनी, पण इकडे जर बोलायला गेलं तर नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे की एखाद्या कचरा कुंडीची जर गाडी आपल्याला रोज कचरा उचलायला येते तर त्यांनी एक डब्बा आणून ठेवावा, आणि की तो सगळा कचरा त्याच्यामध्ये टाकता येईल। लोकांचं जर असं असतं, हा कचरा आता 10 वाजता इकडनं निघाला तर 11 वाजल्यापासून परत नवीन कचरा तिकडे टाकला जातो, तर रात्रीपर्यंत या ज्या परिसरामध्ये एवढा दुर्गंध पसरतो, तर आपण जे खायचे पदार्थ तिकडे टाकतो त्याच्यामध्ये पण माशा वगैरे यायची शक्यता जास्त असते। तर या कारणामुळे इकडे जे शाळा आहे आणि इकडे जे परिसरातले लोक आहेत त्यांनी एकजूट करून आहे ना, या कचराकुंडीचा काय तो लवकरात लवकर निकाल लावला पाहिजे, अशी माझी नम्र विनंती। पहिली दिलीप पाळी, माझे इथे किराणा मालाचं दुकान आहे। या कचऱ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो, इकडे वासामुळे आमच्या दुकानात गिराईक वगैरे असतात, दूध वगैरे असतं, त्याचा खूप त्रास होतो। तर लोक रुमाला वगैरे बांधून येतात, तर या कचऱ्यामुळे इथे बांधला जातो हा कचरा, सकाळी उचलतात त्यानंतर परत इकडे येऊन कचरा टाकतात। तर हा कचरा इथून उचलून इकडे बंद करायला आमची मागणी आहे महानगरपालिकेला। मी इथं किशन अपार्टमेंटमध्ये राहते, पहिल्या माळ्यावर, आणि ह्या कचऱ्याचा त्रास भरपूर आहे, भरपूर। कारण पोळा माझी लहान आहेत, हातवंडा, परत माझ्या मिस्टरांना दम्याचा त्रास आहे, त्यांना त्रास खूप होते। आम्ही दरवाजा खिडक्या बंद करूनच राहतो, एवढा त्रास आहे आम्हाला। कचऱ्याचं ठिकाण कचरा इथून जरा हलवलं तर बरं होईल, कारण आम्हाला खूप त्रास आहे। त्याच्यामुळे आम्ही अगदी घर विकायला काढला असे विचार चाललाय आमचा, असे करत चाललंय आम्हाला। काय करायचं आम्ही?